श्री स्वामी समर्थ मंडळी. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा, कारण मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यात कुठे ना कुठे कधी ना कधी अशी एक वेळ आली आहे की म्हणजे जे काही संकट असतं किंवा काय आपल्या आयुष्यात आल्यामुळे बरीचशी आपल्या जवळची लोक आपल्यापासून लांब झालेली आहेत आणि आपला अजूनही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये की ही एवढी जवळची व्यक्ती माझ्यापासून ह्या माझ्या वेळेमध्ये, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यापासून लांब झाली. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित तुम्हाला ही गोष्ट कळेल ह्याच्यामुळे की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून का तुमच्यापासून लांब गेली आहे. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा एखादं संकट येतं आपल्यावरती किंवा काय आणि व्यक्तीची खरी रंग दिसायला लागतात, खरी रूपं दिसायला लागतात, मग आपण कुठेतरी ह्याच्यामध्ये देवाला सुद्धा दोष देतो, त्या परिस्थितीला दोष देतो आणि आपण हे म्हणजे माहितीच करून घेत नाही किंवा जाणून घ्यायचाच प्रयत्न करत नाही की कदाचित ती व्यक्तीच चुकीची आहे किंवा काय. या बाबतीत स्वामी असं म्हणतात की कधी कधी मी मुद्दाम तुझ्या समोर अशी संकट उभी करतो, की अशी परिस्थिती उभी करतो की त्याने तुला कळेल की तुझं जवळचं कोण आहे आणि तुझं परक कोण आहे. आणि हे स्वामी म्हणतात कळणं खूप गरजेचं आहे, कारण माझं तुझ्यावर सतत लक्ष आहे. त्याच्यामुळे तुझा म्हणजे जवळचं असण्याचं नाटक करणारे आणि तुझ्या खरंच जे जवळ आहे, ज्यांना खरंच तुझी काळजी आहे, हे लोक मला खूप चांगली माहित आहेत. त्यामुळे मी अशी काही परिस्थिती तुझ्यासमोर उभी करतो की जे तुझ्या खरंच जवळचे आहेत किंवा ज्यांचं तुझ्या खरंच प्रेम आहे ते सतत तुझ्या जवळच राहतील आणि जे तुझ्यावर फक्त प्रेमाचं नाटक करतात किंवा काय करतात ते आपोआप त्या परिस्थितीमुळे लांब होऊन जातील. त्यामुळे असं जर कधी तुमच्यासोबत झालं असेल किंवा होत असेल किंवा पुढे होणार असेल तर ह्या गोष्टीचा नक्की विचार करा की जर एखादी व्यक्ती लांब होते तर ह्याचं कुठेतरी स्वामींचाच हा निर्णय आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीला म्हणजे जरी ती जात असेल तरी तिला लांब होण्यासाठी परवानगी द्या आणि सोडून द्या आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.